शहरातील चरण पेट्रोल पंपाच्या समोर असलेली अमरधाममधून अस्थी व चांदीचे मौल्यवान वस्तू चोरी गेल्याची घटना समोर आलेली आहे। याबाबत मयत व्यक्तीच्या नातेवाईकाकडून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याबाबत मिळालेली माहितीच्या अनुसार ईश्वर मुकुंदा चौधरी यांचा 3 दिवसापूर्वी निधन झालेला असताना त्यांच्यावर पेट्रोल पंपच्या समोर असलेली अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आला होता। रीतिरिवाजाच्या प्रमाणे 3 दिवसानंतर जेव्हा नातेवाईक अस्थी घेण्यासाठी अमरधाम इथे पोहोचलेले असताना तिथे त्यांना अस्थ्या मिळालेले नाही। याबाबत त्यांनी अमरधामचे देखरेख करणारे भोई यांच्याकडून माहिती घेतली असताना त्यांनी त्या नातेवाईकांना असा जबाब दिला का कोणीतरी घेऊन गेलेला असावे। याबाबत त्यांना एकही माहिती नाही। ईश्वर पवार यांनी पावले या ठिकाणी तिथे ती संसदभूमी तिसरी गाडी सरकारने जाण्यासाठी तिथे गेल्यावर आम्हाला तिथे अस्थी काही आढळून आल्या नाही। त्याचं कारण असं आहे की याच्यापूर्वी भरपूर घटना झाल्या असतील की त्याच्यावर अशोक लाला त्याचं काम होतं तिथे देखरेख करणारा तो व्यक्ती गेला, तर अजूनपर्यंत तिथे देखरेख केल्यानंतर तिथे गेल्यानंतर आम्हाला कळालं की अस्थी नाही आहे। त्याच्या अंगावरती आम्ही 8 तोळे चांदी ठेवलेली होती, ती चांदी पण नव्हती तिथं। त्यांच्या मिसेसची जे बेले असतात, बेले ठेवले जातात ऋषीला, ते सुद्धा तिथं आढळले नाही आम्हाला। आणि याच्या पहिले आता आमच्या समाजावरती भरपूर असे मरण पावले। पहिले अगोदर दुःखाचा डोंगर कोसळला समाजावरती, तिन्ही समाजावरती। आणि हे अशा प्रकारचे दोषी नीच कृत्य कोणी करत असेल तर याला शासन झालीच पाहिजे। आपण पोलीसमध्ये काही कंप्लेंट वगैरे दिली आहे का? पोलीस कंप्लेंट केलेली, त्यांना बोलवलं तिथं, काल त्यांना बसून ठेवलेलं होतं। त्याच्यानंतर बाकीचे ज्यांनी जी अस्थी नेली आहेत असं तो सांगतोय की ते अजून पसार झालेले आहेत, त्यांना अटक झालेली नाही। पोलीस प्रशासनाला हीच आंदोलन विनंती आमची की यांनी लवकरात लवकर या सखोल चौकशी करावी आणि आमदार साहेबांनी याच्यावर स्वतः दखल घ्यावी। तिथे काही सुरक्षा यंत्रणा बसावा असं काही आपण तिथं काही नाही, CC कॅमेरे नाही, कुठल्याही काही प्रकारचं तिथं काही नाही। तर लाकडं चोरी जाऊ शकत नाही, ते असं चोरी जातात, खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे। पूर्व रात्री 3-4 वाजेला येतात आणि मी एकटा राहतो इथं, मला मुलं नाही, एकटा राहतो इथं। बरं, ते कोण लोक आहे जे चोऱ्या करता आणि कोणत्या रस्त्याने येतात? मागच्या साईडनं, मागच्या साईडनं। माझा गल्ला चोरी गेला, लोटगाडी गेल्या, लोखंड गेलं इथं। याचा आधी अशी घटना घडलेली आहे का इथे? घडलेली, कंप्लेंट दिलेली आहे। बरं, रात्री हा जो मुख्य द्वार आहे तो बंद असतो का? आणि तुम्ही साधारणतः रात्री किती वाजेपर्यंत जागलेले राहता? 11-12 वाजेपर्यंत। तुमच्यासोबत अजून कोणी आहे का इथे देखरेख करण्यासाठी? आपण का काही नगरपालिकेला कंप्लेंट वगैरे केली आहे का भाऊ इथे सुरक्षा? कंप्लेंट दिली, कोणी ऐकत नाही माझं।